ईडन गार्डन्सवरची कालची मॅच फक्त एक मॅच नव्हती तर प्रॉपर सिनेमा होता। लखनौची टीम लिटरली मौत को छूकर टक से वापस आ गए। या मॅचचा स्टार होता 21 वर्षांचा एक मुलगा मुकुल चौधरी। या पोराने हरलेली मॅच खेचून आणली। कशी झाली ही थ्रिलिंग मॅच पटकन सांगतो। पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाताने 181 रन्स बोर्डावर लावले। उत्तरात लखनौची सुरुवात ठीक झाली, पण 128 पर्यंत 7 विकेट्स पडल्यावर मॅच ऑलमोस्ट कोलकाताच्या खिशात गेली होती। ऋषभ पंत, निकोलस पूरन, मिचेल मार्श कोणीही इम्पॅक्ट टाकू शकले नाही। आयुष बडोनी लढत होता, पण त्याची विकेट पडताच गेम संपलेच जमा होता। आणि इथे एंट्री झाली एका 21 वर्षांच्या मुलाची, मुकुल चौधरीची। मॅच पूर्णतः केकेआरच्या बाजूने गेलेली असताना याने 7 सिक्स आणि 4 चौके मारून शेवटच्या बॉलवर लखनौला जिंकवलं। मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यालाच मिळाला। हा मुकुल चौधरी राजस्थानच्या झुंझुनूचा आहे। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने स्फोटक बॅटिंग करून नाव कमावलं होतं। IPL 2026च्या मिनी ऑक्शनमध्ये लखनौने त्याला 30 लाख बेस प्राइजवरून थेट 2.60 कोटींना विकत घेतलं आणि आज त्याने सिद्ध केलं की का त्याची एवढी प्राइज वर्थ होती। आता सोशल मीडियावर मुकुलची खूप वाहवाही होते आणि त्याची तुलना थेट महेंद्रसिंग धोनी सोबत केली जाते की मार्केटमध्ये एक नवा फिनिशर आलाय। तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती।